ह्यो जाळ आणि धूर बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण आलोय कुठे. होय, आपण आलोय कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात. आपल्या कोल्हापूरपासून 180 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे सावर्डे गाव म्हणजेच कोकण. कोकणामध्ये आजपर्यंतचा सण सगळ्यात मोठा म्हणजे शिमगा. एकमेव कोकणातील हे गाव असं आहे की इथं होलटे परंपरा आहे. हीच होलटे परंपरा बघण्यासाठी आम्ही आलोय. बघूया आता कसे आहे. आता हे होलटे म्हणजे काय, वेगवेगळ्या झाडांची काढलेल्या लांबलचक काट्या त्या एका ठिकाणी ठेवून त्याला असं पेटवलं जातं आणि याच अग्नीमध्ये पेटलेल्या काट्या नंतरनं होलटे म्हणून वापरले जातात. यांची परंपरा अशी आहे की एक साईडला खोत, गुरव, चव्हाण तर एक साईडला संपूर्ण गाव अशी एकमेकाच्या विरुद्ध दिशेला उभे राहतात आणि इथूनच होलटे घेऊन दुसऱ्या बाजूला जातील. आत्ता गावकरी सगळे ही होलटे होम घ्यायला सुद्धा म्हणजे होलटे घेण्यासाठी आल्यात आणि मला वाटते की इथून पुढे आत्ता खऱ्या होलटे होमला सुरुवात होईल. बघूया, आपल्याला पण बघायला भेटेल. आता हे गावकरी पेटलेले सगळे होलटे घेऊन बहुतेक त्या बाजूला जातील. जाऊया आपण पण. आणि उरलेले खोत, गुरव, चव्हाण या येथे विरुद्ध दिशेला उभा राहतील. हे जे आहे ते ग्रामदेवत किंवा कुलदेवत म्हणा, जसं आपण चांग भलं म्हणतोय तसंच ही आपल्या देवाला हाक देतात म्हणजे उदक. हे तुम्ही हे अर्धे पेटलेले होलटे बघताय, हे एकमेकांच्या अंगावरती टाकायचं म्हणजे बाप काम आहे बाप. आणि गावकऱ्यांची अशी म्हणणं आहे की इतक्या दिवसाची ही परंपरा असून कधीच आजपर्यंत या होलट्यामुळं कुणाला दुखापत, इजा किंवा याच्यामुळे झालेला त्रास आजपर्यंत नाही. आई शपथ. वैशिष्ट्य म्हणजे हे एवढं अंगावरती येऊन सुद्धा खाली पडलेले निखारे असून पायात चप्पल सुद्धा घालायचे नाही. आता हा आलेला पहिला मान गुरव, खोत, चव्हाण यांच्याकडून आलेला आहे. आता परत गावकरी टोटल सगळे त्यांच्यावरती इकडून होलटे फेकतील. असं म्हणतात की याच्यामध्ये 3 फेऱ्या असतात. मग कुणाचे होलटे अर्धवट पेटलेले किंवा विजलेले आहेत ते परत पेटवून परत हा डाव सुरू करतील म्हणजेच परंपरा. ही परंपरा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. परत भेटू अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत आणि वेगवेगळ्या परंपरेसोबत.